नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी तोंडाला चव आणणारा शिमला मिरचीचा ठेचा। अगदी जबरदस्त आहे, नक्कीच पहा। इथे शिमला मिरची घेतलेली आहेत आणि ह्या 2-3 लांबड्या पण मिरच्या आहेत आणि एवढे शिमला मिरची पण आहेत, जे ह्या थोडेसे तिखट आहेत आणि ह्या जरा पण तिखट नाहीत, म्हणून थोडा ते वापरलेले आहेत। तुम्ही 4 पण शिमला मिरच्या घातल्या तरी चालेल। मग जर घातल्यास 4 शिमला मिरच्या तर 2-3 तुम्हाला तिखटवाल्या मिरच्या पण टाकायला लागतील, म्हणून मी ह्या टाकलेल्या आहेत। तर ह्या आता गॅसवरती भाजून घ्यायच्यात, चांगल्या खरपूस भाजून झाल्या पाहिजे। उलटा पालटा करून मस्त भाजून घ्यायच्यात। त्यांना असं फिरवत राहायचंय, त्याच्यामुळे मग त्या छान भाजतील। आता अजून गरम नाही झालं एवढं, तर गरम झाल्यावर दाखवते तुम्हाला। सगळे काळे डाग पडले पाहिजे, त्याच्यावर जळाली पाहिजे वरची स्किन। अशा पद्धतीने भाजायचं आणि त्या भाजल्या पाहिजे व्यवस्थितशीर, तर मग समजायचं आपली भाजल्या गेल्या म्हणून। त्याला फिरवून सारखं उलटं पालटं करायचं आणि मग त्या मस्त भाजल्यात। आता हे बघा, आता ह्या भाजून झालेल्या आहेत। 2 मिनिट लागलं, जास्त नाही लागलं, आणि ह्या उलट्या पालट्या करून भाजलेल्या आहेत। आता मी यात थोडा वेळ ठेवते आणि काढून घेते, थंड करायला ठेवते। तर गॅस मी स्लो करून बंद करून टाकणार आहे लगेच। हे बघा, गरम आहे अजून, त्याच्यामुळं अशाच भाजायच्या, एकदम परफेक्ट आहेत, अशाच भाजायच्या। आता मी ह्याला बंद करते आणि पुढे तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते काय काय करायचं पुढे त्याचं। एवढा जबरदस्त हा ठेचा लागतो ना, खाल्ल्यावर कळेन तुम्हाला, भूक नसली तरी जेवायला बसताल असा ठेचा होतो तो। एकदा पाहिल्यावर तोंडाला पाणी सुट्ट पाहिल्या। आता हे बऱ्यापैकी थंड झालेत, मी आता घेते इकडे प्लेटमध्ये, काढून घेते सर्व आणि त्याची साल काढून घ्यायची। ते काळे डाग पडलेले आहेत ना, ते काढून टाकायचे आपल्याला। करपटपणा यायला नको म्हणून ते बाहेरचे काळे डाग जरा, हे सगळे शिजलेले आहेत, फक्त काळे डाग राहिले काढून टाकायचे। मग तुम्हाला दाखवते झाल्यावर, ते हाताने सुद्धा निघणार स्किन त्याची, हातानेच काढते मी, सुरीपेक्षा हाताने छान निघणार। हे बघा, व्यवस्थित निघतं हाताने, आणि सगळं काढून टाकायचं का की ते मग आपली रेसिपी बी काळी होणार। आणि मध्ये ते टाकलं ना, तर मग त्याच्याकरता ते काढून टाकायचं कधी पण। ते काळं खरपूसपणा त्याच्या आतमध्ये आलेला आहे, ते व्यवस्थित सगळ्या मिरच्या मी आता काढून घेते, मग दाखवते तुम्हाला। पूर्ण स्किन निघते आपाप, मागचं ते दांडा बी काढून टाकायचा, त्याचं ते मागचं असतं ते। आणि ही अशी मिरची तयार करायची। हे पहा, आता सगळ्या काढल्या का मी दाखवते तुम्हाला। हे पहा, सर्व निघाल्या आहेत। आता ह्याचे तुकडे करायचे जरा अशी, ह्याचे तर पूर्ण निघालेलं आहे, त्याच्यामुळं हे जरा छोटे तुकडे करायचं। चॉपिंग जारमध्ये आपल्याला थोडेशा बारीक करून घ्यायच्या त्यांना, नाही तर तुमच्याकडे खलबत्ता असला तर खलबत्त्यामध्ये बी कुटू शकता। चॉपिंग जारमध्ये कसं जरा एकसारखं होतं ना, मग छान लागतात, दिसतात। खलबत्त्यामध्ये पण होतात चांगल्या, टेस्ट वाढते उलटी खलबत्त्यामध्ये कुठल्या तर। आता ह्याला काय काय लागणार आहे पहा पहिलं। तर हे तर झालेलं आहे, आता ह्याच्याबरोबर आणखीन लागणार आहे आपल्याला। तर मी चॉपिंग जार घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये आता मी पहिला कांदा घालते। ठेचा करायचा आहे ना, मग जरा आणखीन थोडा चव, एक कांदा घेतला, तो टाकला, थोडा बारीक करून घ्यायचा ह्याला पहिलं। ह्याचं आट्यामध्ये बसवायचा बरोबर, किंवा आट्यामध्ये बसवलं आणि ह्याला वरून लावायची ती मोटार, आणि पटकनी होतं। मग एकदा फिरवलं का लगेच होतो। तर अशा पद्धतीने जरासं बारीक केलेलं आहे। आता हे सर्व मी ह्याच्यात टाकणार आहे, आणखीन त्याच्यात काय काय लागतं ते पण टाकणार आहे। पहा तुम्ही काय काय लागते ठेच्यासाठी। आणि तुम्हाला काय करायचं, आता आपल्याला जेवायचे थोड्या वेळ अगोदर अर्धा तास आधी करून ठेवायचा। जास्त लवकर नाही करायचा, आणि हा जास्त 1 दिवस टिकतो, जास्त टिकत नाही का की संपणार तो आहेच म्हणा, पण 1 दिवस टिकतो तो, जास्त नाही टिकणार। तर हे बघा, आता मी पुदिना घातलाय, थोडीशी कोथिंबीर पण घालते,
लसूण घातलेला आहे आणि हे कांदा, हे सर्व. आता मिरची नाही घालणार मी, का की त्याच्यात त्या तिखटच आहेत मिरच्या जराशा, त्या दुसऱ्या, म्हणून मिरची नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता 1-2. आणि हे आता बारीक करून घेते. सर्व बारीक करून घेतलेलं आहे पहा, एकसारखं झालेलं आहे. मी काढून घेतलं त्याच्यातून चॉपिंग जारमधलं आणि हे एकसारखं झालेलं आहे. आता हेला काय करायचं, जरा पण इकडे तिकडे नाही झाले बघा, मस्त झालेलं आहे एकसारखं. तर हे आपल्याला आता याच्यात काय काय घालायचे पहा अजून. तर हे मी वाटीत काढून घेते पहिलं, दुसऱ्या वाटीत, की आपल्याला अजून फोडणी टाकायची, भरपूर काम आहे त्याचं अजून. त्याला आपण जरा बी दुसरं काही वापरलं नाही. जिरं पण घालायचे, अजून भरपूर कामं आहेत अजून त्याला. मीठ टाकलं चवीनुसार त्याला. हे पहा, आणि मस्त मिक्स करून घ्यायचं, ते वर खाली व्यवस्थित करून घ्यायचं. आता हे झालं. आता आपल्याला फोडणी टाकायची त्याच्यामध्ये. हे बघा, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, तेल जरा जास्तच घालायची याला, का की तेल जरा पण नाही वापरलं आपण. चांगली जबरदस्त फोडणी बसली पाहिजे. जिरं टाकायचे 1 चमचाभर चांगलं, आणि अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे, धूर निघाला पाहिजे. हे बघा, मस्त धूर निघालेला आहे आणि अशी फोडणी मस्त बसलेली आहे. जरा पळीभर तेल ओतलेलं आहे चांगलं, मस्त चमचमीत अगदी ठेचा तयार होतो. तोंडाला चव आणणारा ठेचा हा, खूप टेस्टी लागतो, खूप छान. तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळू शकता त्याच्यामध्ये. तर हा मस्त ठेचा झालेला आहे. आता मी दुसऱ्या वाटीत काढून दाखवते तुम्हाला. चमचमीत आणि तोंडाला खरंच चव आणणारा ठेचा आहे. 1 भाकरी खात असला तर 2 जरूर खाणार. जेवला असला तरी ठेचा बघून परत जेवायला बसणार, असा हा ठेचा आहे. नक्कीच बनवून पहा. तोंडी लावण्यासाठी डाव्या बाजूला वाढण्याचा, ताटाच्या डाव्या बाजूला वाढतो आपण तो ठेचा, खरंच तोंडाला चव आणतो तो ठेचा. तर नक्कीच बनवून पहा. हा जबरदस्त ठेचा बनलेला आहे. मैत्रिणींनो, हा ठेचा जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा ठेचा. आवडला का तुम्हाला? आवडला असला तर कुठून पाहताय ते पण लिहा, आणि चॅनलला कमेंटमध्ये लिहा मात्र कुठून पाहताय. बाय, परत भेटूया काहीतरी